ढोकळा घ्या ढोकळा बघा मस्त डब्बा भर ढोकळा झालेला आहे. ढोकळा फुगत नाही, त्याला जाळी येत नाही, दिवसभर ठेवला की कोरडा पडून जातो, या सगळ्या तक्रारी आहेत. मग ही रेसिपी तुमच्याकरताच. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. पाव किलो बेसन वापरून ढोकळा केलेला आहे. बघा काय सुरेख झालाय, मस्त असे टुमटुमीत गुबगुबीत झालेला आहे, रसरशीत आणि जाळीदार झालेला आहे. ढोकळा करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. पाव किलो इथे बेसन आहे. कपमध्ये म्हणाल तर बरोबर 2.5 कप भरतं. व्यवस्थित मोजून मापून घेतलंय. पाव कप तेल म्हणजेच 50 ml तेल, 5 ग्रॅम खायचा सोडा, 10 ग्रॅम मीठ, 10 ग्रॅम लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड आणि 50 ग्रॅम साखर म्हणजेच अर्धा कप साखर. आणि यासोबतच चिमूटभर हळद. हळद घालणं ऑप्शनल आहे, कारण बऱ्याच जणांना ना हळद घालायची फार भीती वाटते. ढोकळ्याला म्हणे ते लाल 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 स्पॉट येतात, पण मी बेधडक घालत असते आणि माझ्या ढोकळ्याला कधीच येत नाही. ते घालतो कसं यावर अवलंबून असतं. चला सगळ्यात आधी ढोकळ्याचं पीठ तयार करूयात. त्यासाठी त्याचा बेस तयार करायचा. तर इथे 300 ml म्हणजेच 1.5 कप पाणी आपण घेतो. यामध्ये ही साखर, लिंबू सत्व आणि मीठ घालायचं. सोडा आत्ता नाही घालायचा, सोडा आपण नंतर घालणार आहोत. आता हे व्यवस्थित ढवळायचं. लिंबू सत्व आहे ना विरघळलं पाहिजे, म्हणजे हे सगळे जिन्नस विरघळले पाहिजे इतकं हे फेटून घ्यायचं. ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे की लिंबू सत्व, मीठ, साखर जे काही आपण यामध्ये घातलंय हे पूर्ण विरघळलं कीच मग सुके जिन्नस यामध्ये घालायचे. हे बघा हे विरघळत आलं की आता यामध्येच आपण तेलही घालूया. आणि तेलही मोजून मापून घेतले. बरोबर पाव कप किंवा वजनी म्हणाल तर 50 ml परफेक्ट तेल लागतं. हेही मिसळायचं. परफेक्ट आहे. आता ही पहिली महत्त्वाची टीप आहे की साहित्य प्रमाणबद्ध घ्या, इकडे तिकडे नका करू. दुसरी गोष्ट, ढोकळ्याचं पीठ जेव्हा तयार करायला घेता तेव्हा तिकडे पाणी उकळत ठेवा. उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला ढोकळ्याचं ताटली लावायची आहे. आता यामध्ये बेसन घालायचं. बेसन चाळून घालायचं, ही पुढची महत्त्वाची टीप. म्हणजे बेसन एकसारखं मिसळलं जातं, त्यामध्ये गुठळ्या राहत नाही. आता माझ्याकडे हे फॅन्सी डबा आहे म्हणून त्यामध्ये चाळते, नॉर्मल चाळणीने चाळ. आता हळद कशी घालायची तुम्हाला सांगते. हे आधी थोडं बेसन घातलं, यामध्ये ही हळद मिसळून घ्यायची. पुढचं बेसन घालायचं, म्हणजे हळद आहे ना बेसनसोबत एकसारखी मिसळली जाते. आता हे मिश्रण या मिश्रणात चाळून घ्यायचं. हे पिठाचे कण इकडे तिकडे उडत नाही, त्यामुळे हे सिफ्टर जरा, ज्यामध्ये मला हे वाफवून घ्यायचं आहे ती कढई म्हणा किंवा भांडं म्हणा, त्यामध्ये पाणी घालून ते गरम करण्यासाठी उकळण्यासाठी ऑलरेडी ठेवलं आहे. बेसन चाळून झालं. आता हे व्यवस्थित मिसळूया. बेसनच्या गुठळ्या नाही झालेल्या. आणि खूप ओव्हर मिक्स करायचं नाही, नाहीतर मग काय होतं ना जाळी नीट येत नाही. त्यामुळे ओव्हर मिक्स नका करू. ही पण महत्त्वाची टीप आहे. हलक्या हाताने फक्त मिसळा. हे मिश्रण बघा अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. पातळ म्हणजे आपण दिरड्याचं वगैरे कसं पीठ खेळतो असं रनिंग झालं पाहिजे. घट्ट नको आहे आपल्याला. बटाटे वडे करतानाचं त्याचं आवरण कसं असतं अगदी तशी कन्सिस्टन्सी. आता ढोकळ्याचं पीठ बाजूला ठेवलंय. साखरेचं पाणी लागतं ढोकळा आपला वाफवून झाला की इथे 1 टेबलस्पून साखर आहे. पूर्ण वाटीभर पाणी घालते. इतकं वाटीभर पाणी व्यवस्थित जिरतं एवढ्या ढोकळ्याला, त्यामुळे हे साखरेचं पाणी अगदी मस्ट आहे. लागलं तर चिमूटभर मीठ घाला. मीठ साखरेचं पाणी घाला. आता इथे 14 इंच व्यासाची मी ताटली घेतली आहे. घरात आपली जेवणाची ताटली असते तीच घेतली आहे. त्यामध्ये हा पाव किलो ढोकळा व्यवस्थित होतो. किंवा मग 9 बाय 9 इंचचा जो ट्रे येतो, 10 बाय 10 इंचचा ट्रे, त्यामध्येही व्यवस्थित पीसेस होतात. फुसफुस बाटली आपली आहे मधुराज रेसिपीची. मधुराज रेसिपी club.com खरेदी करू शकता. हे बघा ढोकळा करायचा आहे, इडली करायची आहे, त्याचे मोल्ड करायचे असतील तर असं कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत तेल, फक्त मध्यभागी जरी स्प्रे केलं तरी कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत तेल पसरतं आणि अगदी कमी लागतं. आहे की नाही भारी. नो मेस असं हे वापरता येतं. आता हा ट्रे बाजूला ठेवूयात. हे ढोकळ्याचं पीठ घ्यायचं आणि पुन्हा सांगते पुढची महत्त्वाची टीप, स्टीमरमध्ये पाणी व्यवस्थित गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये खायचा सोडा 5 ग्रॅम घालायचा. 5 ग्रॅम म्हणजे अर्धा चमचा. यामध्ये हा ॲक्टिवेट व्हावा म्हणून थोडंसं पाणी घालायचं, अगदी 1 चमचा, म्हणजे तो विरघळतो.
आता हा खायचा सोडा घातला रे घातला की पीठ बघा कसं फसफसतं, एकदम पीठ असं फुलून येतं बघा. परफेक्ट. तुम्हाला म्हणाले तसं पाणी इथे गरम करायला ठेवलं होतं. आता हे बघा, याला एवढा जुगाड लावते. खाली एक स्टँड आहे बघा, त्यामध्ये एक डबा आहे, त्या डब्यात देखील पाणी आहे. आता ही ग्रीस केलेली प्लेट किंवा थाळी आहे, ही या डब्यावर ठेवायची, म्हणजे ही थाळी देखील गरम होत राहते. गॅस मोठ्या आचेवर केला आहे. काय आहे ना, हे ढोकळ्याचं मिश्रण यामध्ये घातलं रे घातलं, हे बघा, आ हा हा हा, काय फसफसलं आहे मिश्रण. त्यामध्ये खायचा सोडा घातला. आता हे ना, याचे बबल्स गेले नाही पाहिजे म्हणून आपण हे सगळं करतोय. आता हे लगोलग यामध्ये घालायचं आणि पसरवायचं. पूर्ण पीठ बसतं यावर. झाकण ठेवूयात. पुढची महत्त्वाची टीप म्हणजे ढोकळा वाफवत असताना खूप मोठ्या आचेवर, खूप जास्त वेळ वाफवायचं नाही. 10 मिनिटं मोठ्या आचेवर ठेवलं तरी पुरेसं होतं. मी 10 मिनिटं मोठ्या आचेवर हा व्यवस्थित वाफवून घेते. चला, इथे ढोकळा बरोबर 10 मिनिटं वाफवला. आता गॅस बंद करते आणि आ हा हा हा, बघा गच्च असा मस्त बसलाय प्लेटभर. आणि मधोमध आहे ना, असं सुरी किंवा टूथपिक घालायची. ही स्वच्छ आली, याला काही पीठ चिकटलं नाही, याचा अर्थ ढोकळा आपला व्यवस्थित वाफवलेला आहे. आता हा अलवार उचलायचा आणि इथे थंड करण्याकरता बाजूला ठेवूयात. आहा, काय बहारदार फुललाय ढोकळा. आता हा ढोकळा व्यवस्थित थंड करून घेऊयात. ढोकळा तयार आहे. आता फोडणी घालूयात. तर त्याकरता सगळ्यात आधी तेल गरम करायचं. साधारण एक 4 चमचे तेल लागतं. तेल गरम झालं व्यवस्थित की यामध्ये सगळ्यात आधी 1 चमचा मोहरी. मोहरी छान चुटचुटली पाहिजे. मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा, म्हणजे पुढची फोडणी आपली अजिबात करपत नाही. यामध्ये हिंग, 1/2 चमचा हिंग, पांढरे तीळ आणि 3-4 पोट फोडलेल्या हिरव्या मिरच्या. ही फोडणी लगेच झाकून ठेवायची. ही फोडणी लगोलग झाकून ठेवायची. ढोकळ्याची फोडणी आहे ना, कायम अशी झाकून ठेवायची. काय होतं, एकतर त्या फोडणीचा स्वाद छान राहतो, त्यामध्ये पाणी नका टाकू, नाहीतर फोडणीचा पूर्ण खमंगपणा निघून जातो. झाकून ठेवा. मिरची छान शिजते. ती शिजलेली मिरची खायला कमाल लागते आणि अशी चुरचुरीत फोडणी ढोकळ्यावर घातली की ढोकळ्याला चवही बहारदार येते. चला, आपला ढोकळा थंड झालाय, त्याचसोबत फोडणी देखील तयार आहे, साखरेचं पाणी देखील तयार आहे. आता सगळ्यात आधी ढोकळ्याचे पीसेस करूयात. तर कधी पण आहे ना, चौकोनी ट्रे असो किंवा गोल असो, कायम असं मध्य भागात कट द्यायला सुरुवात करायची. आणि ही मधुराज रेसिपीची नाईफ आहे. हे बघा, ही लॉंग आणि ही अशी शार्प नाईफ आहे ना, जिथे तुम्हाला केक कापायचा आहे, असा ढोकळा कापायचा आहे, त्याचे पीसेस आहेत ना, सारखे आणि शार्प होतात. बघा बघा, एकसारखे होतात की नाही पीसेस. मध्य बघा. आता आडवा पण जेव्हा आपण तुकडा पाडतो, आडवा पण जेव्हा कट करतो, तेव्हाही या डिशचा किंवा ट्रेचा असा मध्यभाग पकडायचा, म्हणजे हे एकसारखे पीसेस तयार होतात. किती सुरेख झालंय बघा, अजिबात खाली चिकटला नाहीये. आणि जाळी बघा, वा, किती सुरेख जाळीदार झालाय ढोकळा, एकूण एक. हे जे साखरेचं पाणी केलंय हे या ढोकळ्यांवर आधी घालायचं. साखरेच्या पाण्यामुळे काय होतं ना, ढोकळा दिवसभर मऊ लुसलुशीत राहतो आणि कितीही वेळ ठेवा असा रसरशीत राहतो, कोरडा अजिबात पडत नाही. चला, आता या ढोकळ्यावर फोडणी घालायची. बघा फोडणी कशी मस्त झाली आहे, खमंग अशी. मिरची बघा, ही मिरची आहे ना अशी छान तेलामध्ये वाफवलेली, चवीला खूप बहारदार लागते. घातली ना की इतका बहारदार दिसतो ना हा ढोकळा, वा वा वा. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर. आहा, मस्त ढोकळा तयार आहे. तर या प्रमाणात मस्त, म्हणजे मी कड सोडते, कड सोडून 30 ढोकळे व्यवस्थित तयार होतात. ते तुम्हाला जर अंदाज काढायचा असेल, पाहुणे येणार असतील तर कडेकडेचे छोटे तुकडे जरी सोडले तरी मध्यभागातले 30 व्यवस्थित आकाराचे ढोकळे तयार होतात. कसे खायचे काही सांगायची गरजच नाही, असा बहारदार होतो हा ढोकळा, तुम्हाला सांगते. वा, म्हणजे बघितलं की अजिबात वा, कमाल झालाय, जबरदस्त लागतोय, वा वा वा.
विकत मिळतो ना त्याहीपेक्षा भारी चवीचा हा ढोकळा होतो आणि बहारदार लागतोय चवीला. परफेक्ट साखरेचं, त्या मिरचीचा हलका तिखटपणा त्यामध्ये उतरतो फोडणीतला, चुरचुरीत फोडणी, त्यामध्ये पाणी नाही घातले त्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा, क्रिस्पीनेस, चुरचुरीतपणा आहे तसा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.